जान्हवी, आजचा दिवस जो आहे तो याच बालगोपाळांचा आहे, याच गोविंदांचा आहे. खरं तर महिनाभरापासून हे सर्वच जण मेहनत करत असतात. थरांवर थर, पहिले 3 थर, मग 4 थर, मग असे करत करत 7 ते 8 थरांपर्यंत पोहोचणारे हेच गोविंदा. या गोविंदांचा आजचा हा उत्सव जो आहे, या आजचा ऊर्जा जो आहे, आजचा ऊर्जा देणारा हा सण आहे आणि राज्य सरकारने याला साहसी खेळाचा देखील दर्जा दिलेला आहे. आपल्यासोबत काही गोविंद आहेत. मित्रा, किती दिवस प्रॅक्टिस करता आणि या प्रॅक्टिस केल्यानंतर किती थरापर्यंत आपण मजल मारतो? आम्ही लास्ट 2 महिन्यापासून आमची प्रॅक्टिस चालू आहे. आमचा भांडूपचा गोविंदा शिवछत्रपती स्पोर्ट्स क्लब. आम्ही लास्ट 2 महिन्यापासून प्रॅक्टिस चालू आहे. आम्ही जागेवर गेल्या वर्षी 7 थर लावलेत. आता पण सारावंडीला 7 थर लावलेले आहेत. आता आमचा 8चा प्रयत्न आहे. बघूया आता कितीपर्यंत यश येतं आहे. आणि सगळ्यांची मेहनत आहे. लास्ट 2 महिन्यापासून आमची प्रॅक्टिस चालू आहे. मित्रा, कितव्या थरावर असतोस तू आणि वरती गेल्यानंतर भीती नाही वाटत? नाही, जरा पण नाही. कितव्या थरावर असतो? 8 ठीक आहे दादा, काय नेमकी मेहनत असते या? म्हणजे लहान मुलं येतात, रात्रीची आपली प्रॅक्टिस असते, सगळेजण कामाला जाऊन येतात, थकलेले असतात, मात्र प्रॅक्टिसला कशा प्रकारचा उत्साह असतो? सगळी मुलं एक तर कॉलेजला जाणारी आहेत, काही कामावर जाणारे आहेत. कामावर येऊन ते सगळे अंडीच्या प्रॅक्टिससाठी येतात. त्यांच्यामध्ये जिद्द आहे की आपल्याला काहीतरी करून दाखवायचं आहे. यासाठी ही सगळी पोरं तयार होतात. शिवछत्रपती गोविंदा पथक भांडूपचा गोविंदा आहे आणि हा मागच्या 13 वर्षापासून गोविंदा पथक आम्ही करतो आहे. गेल्या वर्षी 7 थर लावले, यावर्षी 8 थर प्रयत्न करणार. ही मुलं सगळी ही मुलं शाळेतली आहेत. ही शाळेतली मुलं सगळं त्यांचं शिक्षण करून अंडीच्या प्रॅक्टिसला येतात. रात्री 12 वाजता घरी जातात, परत सकाळी 7 वाजता शाळेत जातात. त्यांची प्रॅक्टिस, त्यांची मेहनत या दिवसासाठी असते आणि ही लोक आज करून दाखवणार म्हणजे करून दाखवणार बस. आणि एकंदरीत हा संपूर्ण गोविंदा पथक जो आहे, स्वामी प्रतिष्ठानच्या याच दहंडी उत्सवाला सलामी देण्यासाठी, त्याचप्रमाणे आज ठिकठिकाणी हे सगळं गोविंदा जे आहेत ते आपले मानवी मनोरे रचण्यासाठी, आपले थर दाखवण्यासाठी जाणार आहेत. मित्रा, कुठे कुठे जाता आजच्या दिवसभरामध्ये आणि आजचा दिवस कसा ऊर्जा देणार आहे तुमच्यासाठी? आजचा दिवस म्हणजे खूप वर्षानुवर्ष आम्ही फक्त हा एका दिवसासाठी वाट बघत असतो. गेले 2 महिने खूप सारी 100पेक्षा जास्त मुलं कामावरून येऊन, कॉलेजवर येऊन दिवसभराचा सर्व थकवा दूर करून फक्त प्रॅक्टिससाठी आजच्या दिवसासाठी रेडी होत असतात. तर आजच्या दिवशी आम्हाला जेवढ्या ठिकाणी जास्तीत जास्त जाता येईल व जेवढ्या जणांना आम्हाला मनोरंजन रचवून दाखवायला भेटेल, लोकांना मनोरंजन करायला भेटेल, तेवढं सर्वांचा आम्ही प्रयत्न करतो. आम्ही ठाणे, भांडूप, मुलुंड या ठिकठिकाणी आम्हाला जिथे जिथे चान्स देतात तिथे सर्वीकडे आम्ही मनोरंजन असतो व लोकांना मनोरंजन देण्याचं काम करतो. नक्कीच जान्हवी, हे जे गोविंदा पथक आहे किंवा असे अनेक गोविंदा पथकं जे आहेत ते अनेक ठिकाणी आपले मानवी मनोरे रचतात, थरांवर थर रचतात आणि लाखोंचे जे लोणी आहेत ते घरी घेऊन जातात. अशा गोविंदांचा आजचा हा उत्साह जो आहे तो द्विगुणित करण्याचं काम जे प्रतिष्ठान आहेत, जे दहंडी आयोजन करतात ते करत असतात. त्यामुळे आत्ता जरी हा परिसर जरा थोडासा मोकळा जरी वाटत असला तरी सुद्धा काही वेळामध्ये या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गोविंदा पथकं जी आहेत ती यायला सुरुवात होतील आणि जी वरती आपण पाहतोय जी स्वामी प्रतिष्ठानची दहीहंडी आहे, ही दहीहंडी एक मानाचा पथक फोडेल, त्याला सलामी देतील आणि या सलामीला सुरुवात काही वेळातच